बातमी आहे समृद्धी महामार्गासंदर्भात। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। भरवीर ते इगतपुरी या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। दादा भुसे, छगन भुजबळ, भारती पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे लोकार्पण होणार आहे। 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग, या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज होत आहे। भरवीर ते इगतपुरी या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। दादा भुसे, छगन भुजबळ, भारती पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे लोकार्पण होणार आहे। एकूण 10 जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। किरण, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आता लोकार्पण होणार आहे। साधारण किती वाजता हा कार्यक्रम सुरू होईल? अगदी काही वेळानंतर हा कार्यक्रम पार पडणार आहे। मी त्याच महामार्गावरती आहे। अत्यंत महत्त्वाचा हा टप्पा आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरचं तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण हे एकूणच पार पडतोय आणि आजपासून हा संपूर्ण रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। अगदी काही वेळानंतर केंद्रीय मंत्री भारतीताई असतील, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे असतील, मंत्री छगन भुजबळ असतील, हे सगळे मंत्री महोदय हे इथे दाखल होतील आणि त्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे। जवळपास नाशिक मधला हा तिसरा टप्पा आहे। नाशिक जिल्ह्यातला भरवीर ते इगतपुरी पर्यंतचा हा टप्पा आहे आणि त्या टप्प्याचं आज हे लोकार्पण होतोय। संपूर्ण मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा जर आपण विचार केला तर 700 किलोमीटर पैकी 725 किलोमीटर आता संपूर्णपणे तयार झालेला आहे आणि हे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। आणि जो राहिलेला अखेरचा टप्पा आहे आणि तो सुद्धा 76 किलोमीटरचा आहे आणि लवकरच त्याही हे टप्प्याचं हे काम हे कंप्लीट होईल आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशा पद्धतीची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। पण आजचा जो हा टप्पा आहे तो अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि 25 किलोमीटरचा हा टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। आणि या 25 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये अनेक वेगवेगळे छोटे हे ब्रिज असतील आणि पॅरलल जी व्यवस्था आहे ते संपूर्णपणे करण्यात आलेलं आहे। आणि आज पासून या संपूर्ण महामार्गाचं हे लोकार्पण झाल्यानंतर हे वाहतुकीसाठी खुलं करण्यात येणार आहे। जी किरण, हा जो संपूर्ण समृद्धी महामार्गाचा तिसरा जो टप्पा आहे त्यामुळे प्रवाशांना कोणकोणते फायदे होणार आहेत? अगदी बरोबर आहे। आपल्याला या संपूर्ण आपण बघू शकतो की मुंबई नागपूरचा हा समृद्धी महामार्ग आहे। पहिला टप्पा जो आहे तो नागपूर ते शिर्डी आणि त्यानंतर भरवीर असे 2 टप्प्यामध्ये झालेलं होतं। भरवीर ते इगतपुरीला जी लोक येतील त्या लोकांना अगदी काही वेळात हे पोहोचता येणार आहे आणि त्याच पद्धतीने शिर्डीला जे भाविक जातात त्यांनाही अत्यंत हे महत्त्वाचं टप्पा असणार आहे, कारण अगदी काही वेळानंतर काही वेळातच त्यांना शिर्डीला पोहोचता येणार आहे। आधी सिन्नरवरनं ते जात होते, पण आता इगतपुरीत आल्यानंतर या महामार्गावर ते शिर्डीपर्यंत सहज पोहोचतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे आणि महत्त्वाचा टप्पा आहे। अशा वेगवेगळ्या अँगलनी हा जो आहे हा महामार्ग लोकांच्या फायदेशीर हे ठरणार आहे आणि अखेरचा जो टप्पा आहे तोही लवकरच हे पूर्ण होईल आणि वाहतुकीसाठी खुलं करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। आणि आजूबाजूचे गाव आहेत त्या गावांना हे जोडण्यासाठी सुद्धा पॅरलल रस्त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अनेक छोटे ब्रिज सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आजूबाजूचे छोटे गाव आहेत त्या गावांना सुद्धा कनेक्टिव्हिटी या समृद्धी महामार्गाला देण्यात आलेली आहे। आपण इथे बघू शकतो की याच परिसरामध्ये कार्यक्रम पार पडणार आहे। अगदी काही वेळानंतर सगळे मंत्री महोदय इथे येतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम हे चालू होईल आणि हे लोकार्पण जो आहे तो पार पडणार आहे आणि त्याच नंतर हे महामार्ग हे वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल। जी धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।